कल्याण करण्याकरता तो गर्भमंगल संस्कार बौद्ध अनुयायी करत असतात. आणि असे मधले अनेक असे संस्कार आहे. आणि जेव्हा मनुष्य मृत पावतो ना, तेव्हाचा सुद्धा तो संस्कार आहे. आणि त्याही संस्काराला तो प्रत्यक्ष हजर नसतो, परंतु त्याचे नातेवाईक मात्र तो संस्कार करत असतात. तर हे जरी तो प्रत्यक्ष हजर नसेल तरी मात्र त्या संस्काराच्या निमित्तानं त्या व्यक्तीला त्याचा लाभ होऊ शकतो. ही भगवान बुद्धाच्या धम्माची शिकवण आहे. आणि म्हणूनच भगवंताचे अनुयायी गर्भमंगल संस्कार असो की गर्भ पुण्यानुमोदन संस्कार असो, ते संस्कार करत असताना आपली काया वाचा आणि मन पवित्र ठेवून आपलं स्वतःच तर कल्याण साधतात, परंतु ज्याच्या निमित्तानं आपण तो संस्कार करतो त्यालाही त्याचा असा एक लाभ मिळू शकतो. तर हे संस्कार आहे. आणि या संस्काराच्या निमित्तानं तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्या त्या व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ तुम्ही पुण्यानुमोदनाचा संस्कार आयोजित केलाय. पुण्यानुमोदन कशाला म्हणतात? पुण्य अर्जित करणे, पुण्य प्राप्त करणे. विशेषतः जेव्हा मनुष्य आपल्या जीवनामध्ये एखादा संस्कार करतो ना, त्यावेळेस विशेष तो आपलं चिंतन करत असतो स्वतःच. माझी काया, माझी वाणी, माझं मन ह्या पवित्र ठेवण्याचा तो प्रयत्न करतो. आणि कुशल कर्म करून सद्गुणाचं पालन करून तो आपल्या जीवनामध्ये आपली पुण्यपारणी पुष्ट करण्याचा प्रयत्न करतो. कारण भगवान बुद्ध सांगतात, या जगाचा रक्षण करता कोणी नाही, ईश्वर नावाची वस्तू नाही, आत्मा नावाची वस्तू नाही. आणि जर तुम्ही त्याच्या